मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील गणेशवाडी रोड लगत असणाऱ्या शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडलाच। तहसीलदार बाई माने यांच्या आदेशाने या कारवाईस सुरुवात झाली आहे। जवळपास या ठिकाणी 40 ते 50 परप्रांतीय कुटुंब गेली 25 ते 30 वर्षांपासून वास्तव्यास आहेत। मागील काही दिवसांपासून येथील रहिवाशांना प्रशासनाच्या वतीने लेखी नोटीस देऊन शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामे स्वखर्चाने काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या। सदर सूचनेचे पालन न केल्याने प्रशासनाच्या वतीने कठोर भूमिका घेत पोलीस बंदोबस्तात येथील अतिक्रमणे हटवण्यास प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणा या ठिकाणी गेली असता येथील रहिवाशांनी तहसीलदार आणि कार्यालयावर मोर्चा काढला। अतिक्रमण काढू नये अशी विनंती केली, परंतु तहसीलदार बाई माने यांनी संबंधित रहिवाशांना आपणास सदर जागा रिकामी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती, तरी आपण कोणत्याही हालचाली केल्या नसल्याचे सांगितले। सदर अनधिकृत बांधकामे काढण्याच्या सूचना दिल्याने अखेर अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली। तहसीलदार बाई माने यांनी घेतलेली भूमिका याचे कौतुक होत आहे। दरम्यान शहरातील इतर अतिक्रमणाबाबत तहसीलदार बाई माने यांनी अशीच कठोर भूमिका घेऊन चौकात शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे, रोड लगत असणाऱ्या वीट भट्ट्या, रोड लगत आणि दैनंदिन वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने काढावीत अशी चर्चा सुजाण नागरिकांमधून येत आहे। हाथ जोड़ मत नहीं लौड़े। प्रतिनिधी शरद कदम, व्हीटी काळे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।